नमस्कार मैत्रिणींनो. तर हा व्हिडिओ मी खास मेकअप आर्टिस्टसाठी बनवते. झाले काय माहिती आहे का, सगळ्या मेकअप आर्टिस्टपर्यंत ही रील गेलीच पाहिजे आणि सगळ्या माझ्या ह्या मताशी सहमत होतील हेही मला नक्की माहिती. कारण आपल्या मेकअप आर्टिस्टचं कसं आहे, आपल्याला खूप नवीन नवीन जे ट्रेंडी चालू आहे किंवा जे सध्या खूप जास्त चालतं ते आपल्याला द्यावं लागतं. क्लायंटही तसेच येतात का क्लायंटला सुद्धा नवीन काही ना काही हवं असतं. मग आपण काय देणार? आपण ट्रेंडीच देतो, आपल्याला पण तेच द्यायचं आहे. पण आता बाजारात एवढे छान छान मेकअपचे कोर्स आलेत, पण बहुतेक बहुतेक मेकअप आर्टिस्टने हा कोर्स केला नसेल, कारण मी नाही केला तो. तर मला असं म्हणणं आहे का सगळ्या मेकअप आर्टिस्टने पहिला तो कोर्स शिकून घ्या. हसू नका, मी सिरियसली सांगते आणि लक्ष देऊन ऐका. का का आपल्याला हा कोर्स करायचा आहे प्रत्येक मेकअप आर्टिस्टला? कारण आताचे जे क्लायंट येत आहेत, तर त्यांच्याकडे खूप ट्रेंडी मेकअप आलेला आहे. जे बहुतेक क्लायंट म्हणतातच आणि ते तुम्हालाही अनुभवलं असेल तुम्ही. पण तुम्ही आता शेअर केलं नाही, ही गोष्ट वेगळी. मी ते शेअर करते. कारण आता बाजारात खूप ट्रेंडी मेकअप आला आहे. थोडासा मेकअप नाही ताई, आम्हाला खूप थोडा मेकअप करायचा, खूप लाईट मेकअप करायचा. आम्हाला आयशॅडो खूप कमी लावायचे आहेत, आम्हाला लिपस्टिक खूप कमी लावायची, आम्हाला डार्क नको आहे, न्यूड हवं आहे. अगं ताई, त्या न्यूड आणि काय म्हणतात त्या थोड्याशा मेकअपसाठी आम्ही 1.5 ते 2 लाख रुपये घालवलेत. आणि ह्या 1.5-2 लाख रुपये घालून सुद्धा जर आम्ही तुम्हाला 500 रुपयात तो थोडासा मेकअप करून द्यायचा, कसा द्यायचा सांगा बरं? काय आम्हाला तुम्हाला काय एकाच डोळ्याला आयशॅडो लावायचे आहेत, दुसऱ्याला लावायचे नाहीत? हां, मग आम्ही तसं करू देऊ शकतो थोडासा मेकअप. एका डोळ्याला लावले आयशॅडो, एका डोळ्याला लावलेच नाहीत. तर खरं सांगते मेकअप आर्टिस्ट मैत्रिणींनो, तुम्ही हा कोर्स करा आणि तुमच्याकडे असे क्लायंट आहेत का ते मला नक्की कमेंट करून सांगा. कारण का तर हा कोर्स शिकण्यासाठी मीही जात आहे आणि तुम्हीही जा. काय तर थोडासा मेकअप